मम्मी खूप छान झालंय. हाय, पाहिलं डिश आयुष कसा बोलला, किती छान झाली आहे. आणि खरंच त्याच्या म्हणण्याप्रमाणे खरंच ही डिश खूप छान झाली होती. याचं नाव आहे राजमा चावल. राजमा आणि भात त्यासोबत. राजमा भिजण्याची प्रोसेस आपण करून घेतली. इथे रात्रभर मी राजमा भिजत ठेवलेला होता. त्यानंतर त्याच्यासाठी लागणार होतं आपल्याला टमाटे, कांदे, हिरवी मिरची असं कापून मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, वाटून घेणार आहे बारीक. हे वाटण तयार करायचे आपल्याला. याच्यात कोथिंबीर वगैरे पण ॲड करतात, पण ॲवेलेबल नसल्यामुळे मी ती काय ॲड केलेली नाही आहे. अशा प्रकारे हे आपल्याला कापून घ्यायचं आहे सर्व. तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता यात. मला थोडीच करायची होती भाजी, त्यासाठी मी थोडाच राजमा, हे वाटण पण थोडंच केलं आहे. मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण, कांदे, टोमॅटो, वरून जिरे असं यात आपण ॲड करून हे वाटण करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण त्यात राजमा शिजवायला टाकणार आहोत. यात थोडं पाणी ॲड करून, पाणी गरम होऊन येऊन राजमा आपण यात ॲड करणार आहोत. राजमा शिजेपर्यंत आपण याचं जे आहे वाटण ते तयार करून घेणार आहोत. याच्यासाठी मीठ ॲड करायचं याच्यामध्ये, म्हणजे राजमाच्या पूर्ण चव त्यात उतरली, मिठाची चव त्यात उतरली पाहिजे. आणि एक 5 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला राजमा शिजवू द्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. राजमा शिजण्यासाठी 5 ते 6 शिट्ट्या लागतात. आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. नंतर आपण यात फोडणीची तयारी करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही, मी थोडं तेल ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. तेल ॲड केल्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत यामध्ये थोडे खडे मसाले, आपले जे नॉर्मल जे घरात असतात तेच मी टाकलेले आहेत ॲवेलेबल असलेले. आणि हे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सिंपल आणि सोपी पद्धत आहे, जास्त काही याच्यात हे नाही आहे. चटणी, मीठ, हळद आणि आपला मसाला, छोले मसाला यात मी ॲड केलेला आहे. एक सिक्रेट आहे याच्यामध्ये. दुसरे आपण मसाले शोधत बसतो, त्यापेक्षा छोले मसाला यासाठी एकदम परफेक्ट आहे या भाजीसाठी. बघा, राजमा म्हटलं का आपल्याला भीती वाटते, काय राजमा म्हटलं म्हणजे काहीतरी वेगळं असेल. पण खूप सोपी आणि सुरेख पद्धतीने मी इथं मांडणी केलेली आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. सहज आपण घरात अवेलेबल वस्तूंनी आपण राजमा ह्या तयार करू शकतो. त्या पद्धतीने मी केलेलं आहे. मस्त आपल्याला याला मिक्स करून एक तेल सुटेपर्यंत आपल्याला यात बघा कसं तेल छान सुटलेलं आहे. आपला हा मसाला चांगला यात भाजला गेलेला आहे. मस्त त्याला तेल तरी सुटलेली आहे. आता शिजवलेला राजमा आपण यात ॲड करतो आहे. पाण्याचं प्रमाण आपल्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. मस्त याला एक 5 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनटं उकळल्यानंतर वरून मस्त अशी तरी येईल याला. तेलाच्या प्रमाणानुसार असतं. आपण आधी मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडं बेतानंच घालायचं. बघा, असं आपला हा राजमा तयार आहे. त्याला उकळी येऊ देऊया 5 मिनटं. राजमा तयार आहे आपला, पाहू शकतात तुम्ही. हा बघा, अशा प्रकारे आपल्या ही राजमाची भाजी तयार आहे. भातासोबत, पोळीसोबत, कुलच्यासोबत तुम्ही सहज खाऊ शकता याला. खूप मस्त शिजलेला आहे. असा शिजवायला पाहिजे, जास्त असा भरभरीत चांगला नाही लागत. राजमा असंच शिजण्याची पद्धत आहे. राजमा आपला तयार आहे बघा, राईससोबत. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.